नमस्ते मंडळी, स्वागत आहे तुमचं माझे चॅनल स्मिता होम किचनमध्ये। आज मी तुमच्यासाठी एक व्हेज रेसिपी घेऊन आली आहे जी सर्वांनाही पसंत आहे आणि हेल्दी आणि भरपूर चविष्ट आहे, जे आहे व्हेज दालचा। तर चला लागूया तयारीला। त्याच्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला एक मोठी वाटी मूग डाळ आणि मसूर डाळ घ्यायची आहे। स्वच्छ 2 पाण्याने त्यांना धुवून घ्या। अशा प्रकारे पाणी काढून घ्या आणि पाणी काढल्यानंतर कुकरमध्ये जेवढी डाळ घेतली आहे त्याच्या दुप्पट असं पाणी घाला आणि त्याच्याबरोबरच त्याच्यामध्ये एक छोटी चमचा हळद आणि एक छोटा चमचा तेल घालून कुकरचं झाकण लावून छान अशा 2 शिट्ट्या फास्ट गॅसवरती काढून घ्या। हे पहा 2 शिट्ट्या झाल्या की आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर जेव्हा कुकरची हवा गेली की झाकण खोलून घ्या आणि चेक करा। डाळ आपली छान अशी शिजून झाली आहे। त्याला छान अशा चमच्याच्या साहाय्याने अशा या पद्धतीने घोटून घ्या, म्हणजे एकजीव करून घ्या। चला लागूया आता सर्व तयारीला। तर समप्रमाणामध्ये आपल्याला पालक, मेथी, कोथिंबीर आणि पुदिना स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे आणि साईडला ठेवून घ्या। तसंच त्याच्याचबरोबर अर्धा किलो दुधी भोपळा साल काढून घ्या या पद्धतीने आणि त्याचे छान असे त्याच्या काप आपल्याला करून घ्यायचे आहेत। हे पहा, पण मध्ये जे असतं ना त्याच्या ते बीज वगैरे ते सर्व आपल्याला काढून टाकायचं आहे। आणि या पद्धतीने थोडे मोठेही काप तुम्ही करून घ्या, कारण की काय होतं डाळीमध्ये आपण जेव्हा शिजवतो की नाही तेव्हा त्याचा गाळ होतो। त्याच्यासाठी भोपळा अशा मोठ्या साईजचा आपल्याला कापून घ्यायचा आहे। हे पहा, एका भांड्यामध्ये काढून घ्या आणि पाणी घालून साईडला ठेवा, नाहीतर तो काळा पडेल। सर्व भाज्या छान अशा बारीक, जशी मेथी, पालक, कोथिंबीर आणि पुदिना छान असा बारीक पद्धतीने चिरून घ्या आणि एका कंटेनरमध्ये काढून घ्या या पद्धतीने। हे पहा, कोथिंबीर आणि मेथी मी छान अशी बारीक चिरून घेतली आहे। त्याच पद्धतीने पालकलाही तुम्ही चिरून घ्या। पालक चिरून झाली की आपल्याला काय करायचं आहे, पुदिन्याला कधीही आपल्याला कापून टाकायचा नाही, कारण की कापला तर तो काळा पडतो। त्यासाठी अख्खी पाने घ्या आणि मिक्स करा। एका भांड्यामध्ये पाणी घालून त्या भाज्या मुरत ठेवा, जेणेकरून त्याच्यातली माती वगैरे घाण असे ना ती तळाशी जाते आणि स्वच्छ भाज्या आपल्याला मिळते। नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे, 2 मीडियम साईजचे कांदे आपल्याला घ्यायचे आहे। छान असे साल काढून तुम्ही त्यांनाही या पद्धतीने बारीक चिरून घ्या, जसं आपण भाज्यांना वगैरे कट करतो की नाही त्या पद्धतीने। छान असं बारीक चिरून झाला की लगेचच आपल्याला 2 मीडियम साईजचे लाल असे टोमॅटोही कापून घ्यायचे आहेत। जसं आपण कांदा बारीक चिरून घेतला की नाही त्याच पद्धतीने टोमॅटोही आपल्याला लाल भडक असे मस्त पिकलेले टोमॅटो घ्या। त्याने काय होईल, आंबटसर अशी छान दालच्यामध्ये आपल्या चव उतरते। हे पहा, टोमॅटोही आपले छान असे बारीक चिरून झालेले आहेत। लगेच आपल्याला एका साईडला काय करायचं आहे, एका छोट्या वाटीमध्ये पाणी गरम करायला ठेवा। त्याच्यामध्ये थोडी चिंच घालून झाकून त्याला एक 5 ते 10 मिनटासाठी भिजवून द्या। हे पहा, चिंच आपली भिजून तयार झाली आहे। आता त्याला थोडी किसकुस करून त्याचं पाणी वेगळं करून घ्या। एका मोठ्या कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल, त्याच्यामध्ये सगळे खडे मसाला जसं की तेजपत्ता, काळी मिरी आणि लवंग आणि हिरवी विलायची ह्या छान असा खमंग भाजून झाल्यावरती जो आपण बारीक चिरून घेतलेला कांदा आहे तोही त्याच्यामध्ये घालून घ्या आणि छान असा ट्रान्सपरंट होईपर्यंत त्याला मीडियम गॅसवरती फ्राय करून घ्या। त्याच्यानंतर एक मोठा चमचा अद्रक लसूणची पेस्ट त्याच्यामध्ये ॲड करून छान असं गार्लिक आणि लसूणचा कच्चा स्मेल जाईपर्यंत फ्राय करून घ्या। लगेचच त्याच्यामध्ये कापलेले टोमॅटो ॲड करून घ्या आणि सर्व मसाले जसे की 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा हळद पावडर, 1 चमचा धने जिरे पावडर
आणि थोडा गरम मसाला आणि थोडं पाणीही घालून घ्या. त्याने काय होतं, मसाले तेलामध्ये करपत नाही. ते फ्राय करून झाल्याच्या नंतर जे आपण भाज्या चिरून घेतल्या होत्या त्याही त्याच्यामध्ये ॲड करून घ्या. छान असं भाजून घ्या. 1-2 मिनटातच भाज्यांचं पाणी सुटू लागते. हे पहा, तुम्ही पाहू शकता स्क्रीनवरती. छान असं जेव्हा भाजीला पाणी सुटते तेव्हा त्याच्यामध्ये आपल्याला चिरून घेतलेला भोपळा घालायचा आहे आणि 2 हिरव्या मिरच्याही तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करून घ्या आणि छान असं मोठ्या गॅसवरती त्यांना 2 ते 3 मिनटं परतून घ्या. जसा भोपळ्याचा थोडासा कलर चेंज झाला की त्याला 5 ते 6 मिनटासाठी बारीक गॅसवरती झाकून ठेवा. त्याच्यानंतर खोलून बघताल तर भोपळ्यालाही पाणी सुटलेलं असतं. छान असं मिक्स करून तुम्हाला काय करायचं आहे, एकदा छान असं वरती आलटीपलटी करून त्याला फ्राय करून घ्या आणि जी डाळ आपण शिजवून घेतली होती ती त्याच्यामध्ये घालून घ्या. मोठ्या गॅस तुम्हाला फास्टच ठेवायचा आहे जोपर्यंत भोपळा छानपैकी गाळ असा शिजत नाही. एक 5 ते 10 मिनटानंतर तुम्ही चेक करा की भोपळा शिजला आहे की नाही. त्याच्यानंतर तुम्हाला ॲड करायचे आहे जे आपण चिंचेचं पाणी बनवलं होतं ना ते सर्व ॲड करून झाल्यानंतर एक छान अशी उकळी येऊन द्या. सर्व छान असं मिक्स करून घ्या. हे पहा, जसं स्क्रीनवरती दिसत आहे तुम्हाला, घट्ट आणि पातळ हे तुमच्यावरती आहे की तुम्हाला किती क्वांटिटी ठेवायची आहे ते. मला थोडं घट्टसरच आवडतं म्हणून मी थोडं त्याला डाळीमध्ये पाणी थोडं कमी घातलं आहे. हे पहा, मी ही क्वांटिटी ठेवली आहे. तुम्ही अशी ठेवताल तर छान अशी टेस्ट तुम्हाला व्हेज दालचाची मिळेल. हे पहा, भोपळा माझा शिजला आहे. सुरीने चेक करून घेते. छान असा गाळ असा शिजला आहे. आता गॅस बंद करून घ्या आणि सर्व करायला घ्या तुमच्या घरच्यांसाठी व्हेज दालचा. स्वादिष्ट, चविष्ट आणि भरपूर असा पौष्टिक व्हेज दालचा. जिरा राईस बरोबर खाताल तर घरचेही खुश, तुम्ही खुश आणि मुलेही खुश. तर तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच. बाय बाय.